एकाच पद्धतीने बनवलेल्या पालेभाज्या नेहमी खायला आपल्याला कंटाळा येतो, तर आपण आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरं घालूया, थोडासा हिंग घालूया, 7 ते 8 लसूण पाकळ्या जाड आकारामध्ये कट करायचे आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। सर्व आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। लसूण आणि हिरव्या मिरच्या छान परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कांदा कट करून घालायचा आहे। कांदा सुद्धा थोडा जाडसर कट केलेला आहे। कांदा छान परतवून घ्यायचा आहे, अगदी लालसर रंगाचा होईल तोपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। कच्च्या कांद्याची चव पालेभाजीमध्ये छान वाटत नाही, त्यामुळे त्याला अगदी मस्त खमंग परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालूया। हळद ऑप्शनल आहे, पालेभाज्यांमध्ये बरेच जण हळद घालत नाही। तरी मी इथे लाल माठ मस्त निवडून स्वच्छ धुवून आणि त्याला बारीक कट करून घेतलेला आहे, तर तो यामध्ये आपण घालून घेऊया। भाजी सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व भाजी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालायची आहे। तर मूग डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही यामध्ये घालायची आहे। भिजवलेली मूग डाळ असल्यामुळे ती लवकर शिजते, त्यासाठी वेगळी मूग डाळ शिजवून घ्यायची किंवा यामध्ये जास्तीचं पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही। मूग डाळ आपल्याला भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धी वाटी एवढंच पाणी घालायचं आहे। डाळ आणि भाजी शिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते आणि आता भाजी शिजलेली आहे। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। टिफिनसाठी सुक्की भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही भाजी या पद्धतीने बनवू शकता, चवीला खूप छान होते। आपण यामध्ये मूग डाळ घातल्यामुळे तिची चव खूप छान लागते। नेहमी त्याच पद्धतीने पालेभाजी बनवण्यापेक्षा आपण थोडं काहीतरी वेगळं म्हणून अशा प्रकारे भाजी बनवू शकतो। तर इथे लाल माठची भाजी बनवून तयार आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।